तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीला अर्पण करा ही एक वस्तू मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील व पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील। मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरू होते। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे जाणून घ्या। या दिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारे संकट सुद्धा आपल्यावरचे टळत असते। मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे। या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात। यासोबतच काही खास देवी देवतांची सुद्धा पूजा केली जाते। या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःचे एक वेगळेच महत्त्व आहे। बहुतांश ठिकाणी स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करताना दिसत असतात। यावेळी महालक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे। तसेच सुवासिन स्त्रियांना वाण देण्याची सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यात कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते? मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर महालक्ष्मीचा वास असतो। यामुळे देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्या घरावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या घरात हसत हसत प्रवेश करतात। माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता अत्यंत प्रिय आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, ज्या घराचं अंगण स्वच्छ आहे, अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात। यामुळे घर नेहमी स्वच्छ असावं याची दक्षता प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे। मार्गशीर्ष गुरुवारी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडले पाहिजे। यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करते। या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी, त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते। गुरुवारी उंबऱ्याची पूजा करावी। उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावे। हळदीमध्ये थोडेसे गंगाजल मिसळून आपणास उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण गोमूत्र घेऊ शकता। गोमूत्रही आपणास मिळत नसेल तर आपण शुद्ध जल घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद मिसळून उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। उंबऱ्यावर हळदीचे लेपन करणे झाल्यावर महालक्ष्मीची पावलं आपण मुख्य प्रवेशद्वारावर उमटवली पाहिजे। महालक्ष्मीची पावलं उंबरठ्यावर जरूर काढलं पाहिजे। असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपणास धनलाभ होऊ शकतो। तर मंडळी, लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। तर मंडळी, गुरुवारी आपण फक्त माता लक्ष्मीची पूजा करतो, पण हे चुकीचे आहे। माता लक्ष्मीचे मन त्यांचे पती भगवान विष्णू यांच्याशिवाय कुठेही लागत नाही। माता लक्ष्मी म्हणतात, ज्या घरात माझे आराध्य श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते त्या घरात मी निवास करते व ज्या घरात फक्त माझीच पूजा केली जाते त्या घरात मी प्रवेश करत नाही। कारण त्या भगवान विष्णूचे चरण सोडून एक क्षणसुद्धा कोठेही जात नाही। त्यांच्यापासून त्या दूर राहू शकत नाहीत। म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची सुद्धा पूजा केली पाहिजे। आता भगवान विष्णूची पूजा कशी करावी? तर मंडळी, तुमच्याकडे माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांचा फोटो असेल तर त्या फोटोची तुम्ही पूजा करू शकता। जर तुमच्याकडे फोटोसुद्धा नसेल, जर तुमच्याकडे माता लक्ष्मी व भगवान श्रीहरी विष्णूची फोटो नसेल तर आपल्याकडे विष्णू अवताराची एखादी मूर्ती असेल तर ती मूर्ती आपण स्थापन करू शकता। जसे की बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती आपण ठेवून पूजा करू शकता। या दिवशी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात। कारण माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे। म्हणून या दिवशी तरी निदान माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे। तसेच भगवान विष्णूला गूळ आणि चण्याचा नैवेद्य अर्पण करावा। ते भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गाईला गूळ, चण्याची डाळ आणि हळद मिसळून द्यावे। यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात। या दिवशी गायीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला पाहिजे।
यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद आपणास प्राप्त होतो। मार्गशीर्ष महिन्यात भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही, अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही। मार्गशीर्ष गुरुवारी या उपायापैकी एक जरी उपाय आपण केलात तर माता लक्ष्मी आपल्या घरात निवास करू लागते। माता लक्ष्मी आपल्या डोक्यावर त्यांचा वरद हस्त ठेवत असते। ज्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्या घरातील लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही। तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।